हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण जे आपण काल बघितलं होतं, काल आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरनंतर थांबलो होतो. सो आज आपण सर्कलचे जे काही फॉर्म्युलेज आहेत, ज्या काही कन्सेप्ट्स आपल्याला यूज होतील त्या बघणार आहोत. त्याच्यानंतर सरफेस एरिया, व्हॉल्यूम, जिथे क्यूबॉइड, क्यूब, सिलेंडर, कोन, हेमिस्फियर, स्पियर याचे डिटेल्स, हाऊ टू लर्न द फॉर्म्युलेज लक्षात कसे ठेवायचे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टरवरती जाणार आहोत. प्रोबॅबिलिटीमध्ये नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स कसे असतात, एक डाईस फेकला, 2 डाईस फेकले, किंवा कॉईन्स, 1 कॉईन टॉस केला, 2 कॉईन टॉस केले तर काय सॅम्पल स्पेस क्रिएट होऊ शकतात, त्याच्याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत इथे. ओके, तर चलो स्टार्ट करूया. सो वी विल नेक्स्ट आपण स्टार्ट करूया सर्कल. ओके, सो ट्रिग्नोमेट्री झालेला आहे. सो आता आपण नेक्स्ट सर्कलवरती बघूया. सो एक्झॅक्टली सगळ्यांना माहिती आहे सर्कल काय असतो ते. सर्कल इज नथिंग बट वॉट, क्लोज जॉमेट्री. ओके, सो सर्कल बनवायला मला मेन गोष्ट काय लागते, सो रेडियस लागतो. सो रेडियस. ओके, चलो नेक्स्ट इज नथिंग बट वॉट, एक अजून एक त्याचाच एक आहे डायमीटर. ओके, सो दिस इज कॉल्ड एज वॉट, डायमीटर. ओके, सो सर्कल, येस, सर्कलचे खूप सारे फॉर्म्युलाज आपल्याला परत फ्युचर स्टडीज म्हणजे 11-12मध्ये यूज होतील. सो त्याचे थोडंसं आपण रिवाईज करून घेऊया. सो सर्कलमध्ये एक रेडियस असते, एक डायमीटर असतो. फर्स्ट थिंग इज व्हॉट इज रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. रेडियस इज व्हॉट हियर, डायमीटर बाय व्हॉट 2. चलो, हा फर्स्ट रिलेशनचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. सेकंड फॉर्म्युला जर मी विचारलं, सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कमफरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय, सर्कमफरन्स म्हणजे ही जी येलो बाउंड्री दिसते, ही येलो बाउंड्री इज ओनली कॉल्ड एज व्हॉट हियर, सर्कमफरन्स. सो सर्कमफरन्सचा फॉर्म्युला तुमचा काय असेल, 2πr. ओके, आणि ह्याचं जर मी युनिट सांगितलं तर याचं युनिट काय असेल, सेंटीमीटर ऑर युनिट्स. ओके, सो याचं हे युनिट असेल. थर्ड इज नथिंग बट व्हॉट हियर, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय, एरिया ऑफ सर्कल एक्झॅक्टली मीन्स काय, मी हॅचिंग लाईन इंडिकेट करतो. हा जो काही एरिया दिसतो आपल्याला, हा कम्प्लिटली काय असतो, त्या सर्कलचा आपला एरिया कन्सिडर केला जातो. ओके, सो कधी पण जर इन केस कोणताही ऑब्जेक्ट या एरियामध्ये इथे जर लाईज करत असेल तर त्यावेळी आपल्याला काय करायचं, एरिया ऑफ सर्कलची कन्सेप्ट वापरायची. सो एरिया ऑफ सर्कल इज नथिंग बट व्हॉट हियर, πr². ओके, याचं युनिट काय आहे, नेहमी युनिट सेंटीमीटर स्क्वेअर और असेल काय, स्क्वेअर युनिट. ओके, चलो थर्ड फॉर्म्युला झालेला आहे. फोर्थ फॉर्म्युला इज नथिंग बट व्हॉट, एरिया ऑफ सेमी सर्कल. एरिया ऑफ सेमी सर्कल काय असेल, हा कंप्लीट सर्कलचा एरिया आहे. जसं एरिया ऑफ सेमी सर्कल जर काढायला गेलो तर तो काय असेल, एक अर्धा सर्कल असेल. ओके, सो दिस मच ओनली. सो एरिया ऑफ सेमी सर्कल कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ, जेवढा फुल सर्कलचा एरिया आहे त्याला मी डिवाइड बाय काय करेन, त्याला डिवाइड बाय व्हॉट 2 करून टाकेन. ओके, युनिट सेम आहे, सेंटीमीटर स्क्वेअर अँड स्क्वेअर युनिट्स. फोर्थ फॉर्म्युला इज नथिंग बट व्हॉट, सर्कमफरन्स ऑफ सेमी सर्कल. सर्कमफरन्स ऑफ सेमी सर्कल म्हणजे इकडे सेमी सर्कल दिसतोय बघा, हा जो काही असेल हा काय असेल माझा, 2πrचा हाफ असेल. का, कारण की पूर्ण माझा 2πr असतो, त्यातला एवढाच फक्त मी कन्सिडर केलेला आहे. सो 2πr असेल. आणि जर मी हा डिस्टन्स ॲड केला तर एक तर हा डिस्टन्स काय असेल माझा, डायमीटर एवढा असेल. तर सर्कमफरन्स केवढं असेल, दिस विल बी वॉट, 2πr/2 म्हणजेच πr असेल आणि एवढाच d फक्त असेल. सो दॅट इज कॅन बी गिवन इन द फॉर्म ऑफ वॉट हियर, πr+d. ओके, चलो. सो एरिया सर्कल जर म्हटलं तर सर्कलमध्ये तुम्हाला पहिली रेडियस इज इक्वल्स टू d/2चं रिलेशन लक्षात असलं पाहिजे. सर्कमफरन्स लक्षात असलं पाहिजे, 2πr. एरिया ऑफ सर्कल πr². एरिया ऑफ सेमी सर्कल πr²/2. सर्कमफरन्स ऑफ सेमी सर्कल πr मीन्स हाफ पार्ट आणि d. ओके, त्याच्यानंतर अजून पण काही लाईन्स आहेत. जर मी हे बनवायला गेलो, सो याला आपण काय म्हणतो, याला आपण कॉर्ड म्हणतो. ठीक आहे, सो जस्ट
ह्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड म्हणतो. सो कॉर्डचा आपल्याला एवढा यूज नाही आहे, बट स्टील जस्ट एक अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला सांगतो आहे, कारण की आपल्याला 11th एक चॅप्टर येतो सर्कल म्हणून. त्या सर्कल चॅप्टरमध्ये आपल्याला कॉर्डवरती क्वेश्चन्स येतात किंवा टँजंट्सवरती क्वेश्चन येतात. टँजंट सगळ्यांना माहिती असेल, व्हॉट इज टँजंट? टँजंट इज नथिंग बट व्हॉट? टँजंट लक्षात ठेवा, टँजंटची डेफिनेशन जर कोणी विचारली तर टँजंट इज टचिंग टू द सर्कल अँड हॅव्हिंग व्हॉट, सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. एकच त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, त्याला आपण काय म्हणतो, टँजंट म्हणतो. ओके, चलो. सो नेक्स्ट, सर्कल सगळ्यांना कळलेलं आहे. सर्कल नंतरच त्याचाच एक पार्ट येतो, कॉल्ड ॲज व्हॉट, इज सेक्टर. कॉल्ड ॲज व्हॉट, इज सेक्टर. सो सेक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय बघूया आपण. सो सेक्टर, ओके, सेक्टर इज नथिंग बट व्हॉट, अ पार्ट ऑफ सर्कल. ओके, अ पार्ट ऑफ सर्कल. जर मी आता सेक्टरचा जर काढायला गेलो तर हा अँगल आपला काय असतो, थिटा असतो. ही एक रेडियस असते आणि ही एक रेडियस असते. ओके, सो यालाच आपण काय म्हणतो, सेक्टर. याला आपण काय म्हणतो, सेक्टर. एखादा कंप्लीट सर्कलमधला हा एक काय असतो, एक पोर्शन असतो थिटामधला. आता या सेक्टरचे काय फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे तुमचा काय, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. ओके, जर कोणी विचारलं कंप्लीट अँगल ऑफ युअर सर्कल, कंप्लीट अँगल ऑफ युअर सर्कल विल बी हाऊ मच युअर, 360 डिग्री. टोटल अँगल किती असतात तुमचे, 360 डिग्री असतो. त्या 360 डिग्रीमधला हा एक थिटा एक पार्ट असतो. सो लक्षात ठेवा, थिटा तुमचा काय असेल, थिटा इज व्हॉट हिअर, लेस दॅन इक्वल्स टू काय असेल तुमचा, 360 डिग्री असेल. एकतर लेस दॅन 360 असेल किंवा इक्वल्स टू 360 डिग्री असेल. जर इक्वल्स टू 360 डिग्री असेल तर तुमचा काय असेल, सर्कल असेल. जर लेस दॅन असेल तर तुमचा काय असेल, सेक्टर असेल. तर चलो, एरिया ऑफ सेक्टर कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ थिटा अपॉन 360 इंटू काय, पाय आर स्क्वेअर. ओके, थिटा अपॉन 360 इंटू व्हॉट, हिअर पाय आर स्क्वेअर. सेकंड युनिट काय असेल त्याचं, युनिट पण आपण लिहून टाकूया. युनिट एक तर त्याचं सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर असू शकतं किंवा स्क्वेअर युनिट्स असू शकतं. मी युनिट्स यासाठी लिहितो कारण की कोणत्याही क्वांटिटी जर तुम्ही युनिट विदाऊट युनिट लिहिली तर तुम्हाला डायरेक्टली 0 मार्क्स मिळण्याचेही चान्सेस आहेत. ओके, नेक्स्ट इज नथिंग बट एरिया ऑफ सेक्टर झाला. नंतर काय, सर्कमफरन्स ऑफ सेक्टर. बघूया, सेम आहे बघा. आता एवढा पार्टचं सर्कमफरन्स काय असेल चेक करूया. एवढ्या पार्टचं मला माहिती आहे, पूर्ण सर्कलचं सर्कमफरन्स किती आहे, 2πr आहे. तर तेवढ्या पार्टचं सर्कमफरन्स किती असेल, सेम थिटा अपॉन 360 इंटू काय असेल, 2πr. बघा, एवढा सर्कमफरन्स म्हणतोय, एवढा सर्कमफरन्स आपलं किती झालं, थिटा अपॉन 360 अपॉन 2πr. जर मी प्लस ही एक रेडियस आहे, ही एक रेडियस आहे, 2 रेडियस आहेत. सो दॅट विल बी व्हॉट हिअर, 2r. सो हे काय झालं, कंप्लीट त्या सेक्टरचं सर्कमफरन्स झालं. ओके, सर्कमफरन्स झाल्यानंतर मोस्टली यस एवढेच आपल्याला इकडे फॉर्म्युले यूज होतात. त्याच्यानंतर जर मी सेक्टरमध्ये अजून चेक करायला गेलो तर यस, एरिया ऑफ सेक्टर थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर अँड स्क्वेअर युनिट त्याचं हे युनिट आहे. जर तुम्ही विचारलं सर्कमफरन्सचं युनिट काय आहे सर, सेंटीमीटर, मीटर और आय कॅन से युनिट्स. ओके, चलो. सो सेक्टरमध्ये हे 2 फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मोस्टली भरपूर साऱ्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील, तर त्यावेळी तुम्हाला अँगल किती आहे गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं थिटा अपॉन 360 मध्ये त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. 2πr इज नथिंग बट द सर्कमफरन्स ऑफ कंप्लीट सर्कल, त्याला आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, चलो. एवढा तुमचं सर्कलमधले एवढे कन्सेप्ट तुमचे जास्त करून यूज होतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही मेजर आर्क, मायनर आर्क म्हणून काही कन्सेप्ट्स आहेत. मेजर आर्क म्हणजे काय, जी मोठी कडा असते, जो मोठा कर्व असतो त्याला आपण काय म्हणतो, मेजर आर्क असं म्हणतो. जी छोटी कडा असते त्याला आपण काय म्हणतो, मायनर आर्क असं म्हणतो. ओके, चलो. नेक्स्ट आपला चॅप्टर होतो एरिया अँड व्हॉल्यूम. एरिया अँड व्हॉल्यूम. एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजे एक्झॅक्टली काय बघूया जरा. सो आपण 10th मध्ये जेव्हा एरिया आणि व्हॉल्यूममध्ये बघत होतो तेव्हा आपल्याला काही स्टँडर्ड जॉमेट्रीज होत्या, स्टँडर्ड क्लोज जॉमेट्रीज होत्या. क्यूब होता, क्युबॉइडल होता, कोन होता, सिलेंडर होता. त्याच्यानंतर जर इकडे मी जॉमेट्रीज पण ओपन करून ठेवल्यात बघा. क्यूब आहे, त्याच्यानंतर सिलेंडर आहे, कोन आहे, ह्याला आपण फर्स्ट ड्रम म्हणत होतो, ह्याला आपण हेमिस्पियर म्हणत होतो, स्पियर आहे. सो या काही क्लोज जॉमेट्रीज आहेत.
हे त्या क्लोज जॉमेट्रीजचे डिपेंडिंग अपॉन त्या क्लोज जॉमेट्रीजवरती आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या तीन गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या यूज कुठे होणार, जिथे जिथे आपल्याला एरिया व्हॉल्यूमचे क्वेश्चन्स येतील, त्या बेसवरती क्वेश्चन्स येतील, तिथे तिथे तुम्हाला काय होतील, हे फॉर्म्युलेज यूज होतील. चलो, सो पहिलं आपण स्टार्ट करूया क्यूबपासनं. ओके, चलो. सो ह्याला मी म्हणतो क्यूब. क्यूब जर मी बनवला तर लक्षात ठेवा, क्यूबमध्ये ही जी असेल दॅट इज कॉल्ड एज व्हॉट युअर लेंथ इज व्हॉट युअर एल. ही जी आहे दिस डॉटेड लाईन विल बी कॉल्ड एज व्हॉट युअर हाईट, सो ह्याला मी काय म्हणेन हाईट. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड एज व्हॉट युअर विड्थ, ह्याला मी काय म्हणेन डब्ल्यू. ओके, सो लेंथ, हाईट अँड विड्थ. तर आपण त्याला ब्रेथ पण म्हणू शकतो, आपण त्याला बीने पण डिनोट करू शकतो. सो जस्ट मी त्याला बीने डिनोट करायचा प्रयत्न करतो. सो ओके, सो दिस इज लेंथ, दिस इज ब्रेथ अँड दिस इज विड्थ और दिस इज हाईट. तुम्ही काही घेऊ शकता. सो जस्ट मी ते नेम देतो आहे. एल इज नथिंग बट फॉर व्हॉट युअर लेंथ. ओके, सेम फॉर युअर ब्रेथ, बी इज इक्वल्स टू व्हॉट युअर ब्रेथ अँड एच इज व्हॉट युअर फॉर हाईट. आता क्यूबची एक प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा, खूप मुलांना क्यूब इज इक्वल्स टू व्हॉट हियर लेंथ इज इक्वल्स टू हाईट इज इक्वल्स टू ब्रेथ. म्हणजे एल, बी आणि एच हे तिन्ही क्वांटिटीज तुमच्या काय असतात, क्यूबमध्ये काय असतात, सेम असतात, इक्वल असतात. सो त्याच्या हिशोबाने ह्याचे बघा, ह्याचा जर मी टोटल सरफेस एरिया काढायला गेलो, टोटल सरफेस एरिया क्यूबचा टोटल सरफेस एरिया काय 6L². 6L² लिहू शकता, 6H² लिहू शकता, 6B² लिहू शकता. का? कारण की तुमचा एल, एच आणि बी काय आहे, सेम क्वांटिटी आहे. सो टोटल सरफेस एरिया ऑफ युअर क्यूब इज नथिंग बट व्हॉट हियर 6L². सेकंड, नेक्स्ट जर तुम्हाला फेस वाईज विचारलं, जर इन केस जर मी जर विचारलं व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ दिस फेस, हा जो मी फेस हॅचिंग लाईनने इंडिकेट करतोय. ओके, व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ दिस फेस, मी काय करेन, या फेसला जर मी फक्त साईडला काढून घेतला, ओके, एक रेक्टँगल फॉर्म होते, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द एरिया ऑफ युअर रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेथ. ओके, तो बघा आता या रेक्टँगलला ही बघा, ही जी येलो, दिस लाईन इज व्हॉट युअर हाईट अँड दिस लाईन इज व्हॉट युअर लेंथ. सो मी काय करेन, वेन एव्हर इफ आय विल, मला जर फक्त फ्रंट फेसचाच जर मला एरिया काढायचा असेल तर मी काय करेन, ह्याला लेंथ इंटू हाईट फक्त मल्टिप्लाय करेन. का? कारण की तो रेक्टँगल सारखा दिसतोय, प्लस रेक्टँगलचा एरिया काय, लेंथ इंटू ब्रेथ. आता इकडे लेंथ आहे आणि त्याची इकडे हाईट आहे, तर मी काय करेन, लेंथ इंटू हाईट वापरेन. सिमिलरली मी परत कलर चेंज करून बघा, हा जर मला हा एरिया फाइंड करायचा असेल तर मी हॅचिंग लाईनने हायलाईट करतोय. जर मला हा एरिया जर कोणी सांगितला किंवा वॉलच्या नियरचा एरिया सांगितला तर मी काय करेन बघूया. सेम मी त्याची जॉमेट्री इथे काढून घेईन. बघा इकडचा एरिया, सो मला माहिती आहे हे त्याचं काय असेल, ब्रेथ, खाली ब्रेथ येईल. ओके, ही त्याची काय असेल, हाईट असेल तर ही त्याची हाईट येईल. ओके, तर ह्याचा एरिया तुमचा काय बनेल, ह्याचा एरिया ब्रेथ इंटू काय बनेल, हाईट बनेल. क्लिअर आहे, समजले. जर त्याच्या हिशोबाने जर मला कोणी टॉप फेसचा काढायला सांगितला, तर टॉप फेसचा एरिया काय ते बघूया. सो हा एरिया, सो टॉप फेस पण मला सेम मिळेल. जर फक्त सध्याच दिसणार सगळे रेक्टँगलच दिसतील, फक्त डायमेन्शन्स वेगवेगळे असतील. टॉप फेस बघा, ही तुमची काय झाली, विड्थ झाली, और आय कॅन से ब्रेथ झाली, आणि ही तुमची काय झाली, तुमची लेंथ झाली. सो इथे माझी लेंथ येईल आणि इथे माझी ब्रेथ येईल. सो याचा एरिया काय असेल, लेंथ इंटू ब्रेथ. समजून घ्या क्यूबॉइडला. ओके, पण याच्यात लेंथ आणि हाईट तर सेम असते ॲज पर दिस रिलेशन. तर ह्याचा फॉर्म्युला तुमचा डायरेक्टली L² लिहू शकता तुम्ही, ह्याचा डायरेक्टली फॉर्म्युला B² लिहू शकता, ह्याचा तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला B² लिहू शकता. का? फ्रॉम दिस. ओके, चलो. तो सरफेस एरिया इच फेस पण कळलेला आहे. याला आपण काय म्हणतो, फेस म्हणू शकतो. चलो, सो मी नेक्स्ट फॉर्म्युलावर जातोय. दॅट इज नथिंग बट व्हॉट युअर व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब कॅन बी गिवन इन फॉर्म ऑफ L³. याचं युनिट काय असेल, याचं युनिट एक तर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, और लिहू शकतो आपण स्क्वेअर युनिट.
ओके, याचं युनिट काय असेल सेंटीमीटर क्यूब. लक्षात ठेवा एल क्यूब आहे, एक एल मीटर, दुसरा मीटर, तिसरा मीटर, तिन्ही मीटर जर मी मल्टिप्लाय केले तर मला इथे काय मिळेल एम क्यूब. अँड लास्ट इज नथिंग बट व्हॉट क्यूबिक युनिट्स. लक्षात ठेवा युनिट्स लक्षात ठेवा का, कारण की जर युनिट्स नाही लिहिले तर परत तुमचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेस आहेत. प्लस तुम्ही युनिट्सवरनं पण तुमच्या MCQजमध्ये कोणतं ऑप्शन असू शकतो किंवा कोणतं ऑप्शन एलिमिनेट करू शकतो हे तुम्हाला कळून जाईल. चलो क्यूब क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जॉमेट्री आहे आपली क्यूबॉइड. सो नेक्स्ट जॉमेट्री आपली क्यूबॉइड. ओके, सो क्यूबॉइड, क्यूब आणि क्यूबॉइडमध्ये फरक काय, मोठी मेन फरक बघूया. ही परत लेंथ झाली, ब्रेथ झाली, ही त्याची काय झाली हाईट झाली. मी डायमेन्शनल दाखवले बघा, लेंथ मोठी आहे, ब्रेथ छोटी आहे, हाईट मोठी आहे. म्हणजे काय म्हणू शकतो क्यूबॉइडसाठी कॅन आय से लाईक दिस, लेंथ इज नॉट इक्वल्स टू ब्रेथ, नॉट इक्वल्स टू हाईट. ओके, लेंथ इज नॉट इक्वल्स टू ब्रेथ, नॉट इक्वल्स टू हाईट. तर याचे पण सरफेस एरिया असेल तर एक असेल टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया बघा मी कसा काढतो आता बघा. हा एक रेक्टँगल असेल. ओके, त्याच्या मागचा एक रेक्टँगल असेल. याचाच काय एरिया असेल बघा, ही हाईट आहे आणि ही ब्रेथ आहे. सेम मागे पण आहे, वरती पण तुमचं सेम तसंच असेल, खालती तुमचं सेम असेल. खालती काय असेल लेंथ इंटू ब्रेथ, खालचा ट्रायंगल. ओके, मी टिकमा करतोय. हा तुमचा काय असेल लेंथ इंटू ब्रेथ, हा पण तुमचा काय असेल लेंथ इंटू ब्रेथ, दोन लेंथ इंटू ब्रेथ. त्याच्यानंतर हा तुमचा एच आहे, हा तुमचा बी आहे. सो हेही तुमचे काय असतील दोन असतील. त्याच्यानंतर बॅक फेस, म्हणजे त्याचं मी बॅक फेस इज कॉल्ड दिस फेस. ओके, आणि त्याची पुढची फ्रंट फेस, ही जी फ्रंट फेस दिसते मला ती, आणि त्याची बॅक फेस. फ्रंट फेस काय असेल हाईट आणि लेंथ. म्हणजे मला प्रत्येक वेळी दोन फेसेस मिळतात, दोन क्यूबॉइडलच्या फेसेस मिळतात. सो इट विल बी व्हॉट 2 इंटू लेंथ ब्रेथ प्लस बघा 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट प्लस 2 इंटू ब्रेथ इंटू हाईट. जर 2 कॉमन काढून लिहू शकता तुम्ही. 2 जर कॉमन काढलं तर LB प्लस LH प्लस BH. युनिट्स काय असेल सेम, सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, स्क्वेअर युनिट. ओके, टोटल सरफेस एरिया झाला. नेक्स्ट व्हॉल्यूम काय असेल, जर मी सेकंड गोष्ट काढायला गेलो व्हॉल्यूम म्हणजे काय, याच्या आतमध्ये केवढं अमाऊंट ऑफ वॉटर, अमाऊंट ऑफ लिक्विड, अमाऊंट ऑफ थिंग्स सॉलिड वगैरे किंवा भरीव असू शकतो, तो वुडनचा असू शकतो, तर किती वूड लागेल हे बनवायला, तर त्यासाठी मला काय वापरायला लागेल व्हॉल्यूम वापरावं लागेल. सो व्हॉल्यूम ऑफ युअर क्यूबॉइड बघ, हा जो रेक्टँगल आहे लेंथ इंटू ब्रेथचा रेक्टँगल तुमचा इथे पण असेल. ओके, सिमिलरली तुमचा लेंथ इंटू ब्रेथचा रेक्टँगल इथं पण असेल. सेम लेंथ इंटू ब्रेथचा रेक्टँगल तुमचा इथं पण असेल. तो कुठपर्यंत असेल टिल त्याची हाईट असेल. तर याचा एरिया काय असेल लेंथ इंटू ब्रेथ टिल त्याची हाईट. सो त्याचा व्हॉल्यूम काय झालं तुमचा लेंथ इंटू ब्रेथ इंटू त्याची हाईट. आणि याचा युनिट बघायला गेलो तर सेंटीमीटर क्यूब कॉमा मीटर क्यूब कॉमा क्यूबिक युनिट्स. ओके, क्यूबिक युनिट्स लक्षात ठेवा क्यूबॉइडलसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सो नेक्स्ट जॉमेट्री आपली सिलेंडर. सो सगळ्यांना माहिती असेल सिलेंडर दिसतो कसा, सगळ्यांच्या घरी पण असेल सिलेंडर. सो दिस इज दिस टाईप ऑफ वॉट इज सिलेंडर. सो द सिलेंडर, ओके, सिलेंडरमध्ये मेन काय एलिमेंट्स असतील. एक असेल त्याची रेडियस असेल, दिस इज कॉल्ड एज आर. एक असेल त्याची रेडियस असेल, दिस इज कॉल्ड एज व्हॉट इज आर. दोन्ही आर आपले काय असतील सेम असतील, इक्वल असतील. त्याच्यानंतर या आर पासून या आरपर्यंत एक हाईट असेल, त्याला मी एच म्हणतो. एक हाईट असेल त्याला मी एच म्हणतो. ओके, चलो सिलेंडर बनलेलं आहे. सिलेंडरचे एलिमेंट्स काय असतील, एक रेडियस असेल आणि एक एच असेल. तुम्ही म्हणाल सर डायमीटर नसेल का, येस डायमीटर पण असेल. ओके, डायमीटर पण असेल. आता या सिलेंडरला जर मी कट केलं तर सिलेंडरला जर मी कट केलं तर मला काय काय मिळते बघूया. मला 2 सर्कल मिळतील, एक टॉप सर्कल आणि एक बॉटम सर्कल. ओके, त्याच्यानंतर जर मी मधला पार्ट काढायला गेलो तर मध्ये मला काय मिळेल, एक लाईक दिस शेप मिळेल.
ओके बघा ना, हा याच्या वर येऊन बसेल, हा याच्या वर येऊन बसेल. बघा याची एक रेडियस असेल आर, याची एक रेडियस असेल आर. ओके आणि याची काय असेल, याची काय असेल हाईट असेल एच. ओके चलो, म्हणजेच काय, हा जो कर्ड आहे, हा जो आहे ना, हा तुमचा कर्ड असेल. करेक्ट. जर मी ह्याला थोडंसं इमॅजिनेशनमध्ये बनवायला गेलो, हा माझा काय असेल कर्ड असेल. ओके आणि हेच खालून जाऊन त्याला काय करेल, वरून आणि खालून काय करेल, त्याला बंद करून टाकेल. सो ह्याला 3 गोष्टी असतील. एक असेल तो कर्ड सरफेस एरिया असेल, एक असेल तो टोटल सरफेस एरिया असेल आणि एक असेल तो व्हॉल्यूम असेल. आता कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय, हा जो व्हाईट पार्ट दिसतोय ना, आपण त्याला काय म्हणू शकतो, कर्ड सरफेस एरिया म्हणू शकतो. ओके आणि हे जे येल्लो आणि हे येल्लो म्हणजे आय कॅन से, जर मी त्याला झाकण लावलं किंवा वरून खालून जर बंद केलं तर हे 2 येल्लो पोर्शन्स यूज होतील. ओके चलो, पहिला आपण कर्ड सरफेस एरिया बघूया. कर्ड सरफेस एरिया काय असेल, कर्ड सरफेस एरिया जर मी चेक केला तर कर्ड सरफेस एरिया काय बघूया. हा कर्ड पार्ट आहे, कर्ड म्हणजे सर्कमफरन्स आहे, सर्कमफरन्स आहे म्हणजे हा कर्ड टिल हाईट असेल तर ह्याचा फॉर्म्युला काय असेल, जो सर्कमफरन्स ऑफ द सर्कल आहे तोच असेल. सो इट शुड बी व्हॉट हियर 2πr. हे सर्कमफरन्स आहे, हे काय, हे सर्कमफरन्स असेल इथपर्यंत. इथपर्यंत माझं काय असेल, सर्कमफरन्स असेल. बट ते कुठपर्यंत असेल, टिल व्हॉट हियर, टिल व्हॉट हियर एच असेल. सो दॅट इज कॉल्ड एज व्हॉट हियर 2πr एच असेल. सेकंड फॉर्म्युला, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया काय असेल बघा, हा 2πrh असेल प्लस वरचा याचा एरिया असेल, याचा एरिया असेल प्लस याचाही एरिया असेल. याचा एरिया काय असेल, याचा एरिया πr² असेल. याचा एरिया काय असेल, याचा एरियाही तुमचा πr² असेल. सो व्हॉट इज टोटल सरफेस एरिया, 2πrh प्लस πr², रेडियस सेम आहे. सो इट शुड बी व्हॉट हियर 2πr². मी काय करेन, 2π कॉमन घेईन. भरपूर साऱ्या बुकमध्ये तुम्हाला असा फॉर्म्युला मिळेल. आर पण कॉमन घेईन, आर पण कॉमन घेतला. सो इट शुड बी व्हॉट h प्लस आर. ओके नेक्स्ट इज नथिंग बट व्हॉट हियर थर्ड फॉर्म्युला, दॅट इज नथिंग बट व्हॉट हियर व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हॉट हियर सिलेंडर. चलो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय बघूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बघा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जर मी काढायला गेलो, बघा एवढा एरिया वॉटर जात राहील, एवढा एरिया वॉटर जात राहील. याचा एरिया काय असेल, याचा एरिया काय असेल, एक सर्क्युलर सेक्शन आहे ना, सर्कलचा जो काही एरिया असेल, सर्कलचा एरिया काय आहे πr². ओके नीट बघतो, पण टिल हाईट हे सेम जात राहील, सर्कलचं रेडियस और सर्कलचा एरिया. सो दॅट विल बी व्हॉट πr² h. सो व्हॉल्यूम ऑफ युअर सिलेंडर कॅन बी गिवन इन फॉर्म ऑफ व्हॉट हियर πr² h. चलो नेक्स्ट आहे तुमचं कोन. चलो कोनला काय काय असतं बघूया. कोनला काय काय असतं, सेम एक रेडियस असेल. ओके त्याच्यानंतर त्याचा एक ॲपेक्स असेल, और आय कॅन से परपेंडिक्युलर हाईट म्हणू शकतो आपण त्याला. या हाईटपासून जर मी इथे बनवलं तर ही त्याची काय झाली, परपेंडिक्युलर हाईट झाली. ओके चलो नेक्स्ट थोडंसं एक अजून एक काय गोष्ट असेल, त्याला स्लॅन्ट हाईट असेल. सो ओके त्याला हाईट एक असेल h. सो ही त्याची हाईट झाली, परपेंडिक्युलर हाईट झाली. आणि त्याच्याच हाईटपासून खाली एक रेडियस असेल. सो रेडियस पण बनवून घेऊया. ही एक रेडियस असेल. सो याला आपण आर म्हणू. ही परपेंडिक्युलर हाईट झाली, याला आपण हे म्हणू, याला आपण परपेंडिक्युलर म्हणू. याला आपण राईट सर्क्युलर कोन का म्हणतो, बिकॉज याचा अँगल जो हाईट आणि रेडियसचा जो अँगल असतो तो 90 डिग्री असतो. ही जी स्लांट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्लांट हाईट म्हणतो. ओके सो या एलला आपण काय म्हणतो, जर नेमिंग नसेल माहिती तर याला आपण काय म्हणतो, स्लांट हाईट. स्लांट हाईट. ओके चलो नेक्स्ट पहिली गोष्ट, जर मी हाच एक प्रकारचा एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतोय बघा. राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते म्हणजेच काय, इथे तुमचा रेडियस आहे, इथे तुमचा एच आहे, इथे तुमचं काय आहे एल आहे. ओके सो इथे तुमचा राईट अँगल फॉर्म झाला. सो राईट अँगल फॉर्म झाल्यावरती तुम्हाला पहिलं रिलेशन काय मिळतं, एल इज इक्वल्स टू पायथागोरस थेरम h² प्लस
r square. So this is nothing but what here, relation with your slant height and radius. So हे तुमचं काय झालं, रिलेशन झालं स्लांट हाईट सोबत. ओके, नेक्स्ट परत जर मी या कोनला जर काही पार्ट्समध्ये कट केलं तर तुमचा हा कोन पहिला असा होईल आणि त्याच्यानंतर खाली एक त्याचं काय असेल, एक सर्क्युलर बेस असेल. खाली काय असेल त्याचं, सर्क्युलर बेस असेल. सो हा त्याचा सर्क्युलर खाली काय झाला, बेस झाला. ओके, चलो परत याचा एक कर्व्ड सरफेस एरिया असेल आणि यस हा कर्व्ड सरफेस एरिया असेल आणि हे जर खालनं बंद झालं तर एक टोटल सरफेस एरिया येईल. तर चला पहिला कर्व्ड सरफेस एरिया बघूया. सो कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया काय मिळेल बघा, पाय आर एल. का, कारण की अलॉंग द लेंथ बघा ना, अलॉंग द लेंथ हे काय होत चाललंय, हे काय होत चाललंय, कमी होत चाललंय. सो दॅट कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ व्हॉट हियर, पाय आर स्क्वेअर एल. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट हियर, कर्व्ड सरफेस एरिया. सेकंड, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया काय असेल, जो काही कर्व्ड सरफेस एरिया असेल, कर्व्ड सरफेस एरिया काय माझा, पाय आर एल प्लस हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट पण त्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. पण हा काय, एक सर्कल आहे. सो सर्कलची रेडियस असते, ह्याचा एरिया काय असेल तुमचा, पाय आर स्क्वेअर. सो याचा रेडियस तुमचा काय आला, पाय आर स्क्वेअर. थोडं फाईन ट्यून करतो, पाय आर कॉमन घेऊन टाकतो, आतमध्ये मला काय मिळेल, एल प्लस आर. तुम्ही जर ही गोष्ट बघितलीत, खूप वेळा इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये क्वेश्चन येतो, पाय आर इंटू एल प्लस आर. जर एल प्लस आर असेल तो तुमचा कोन असतो आणि तेच जर एच प्लस आर असेल तो तुमचा काय असतो, सिलेंडर असतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. सिलेंडरला हाईट असते आणि ह्याला तुमचं काय असतो, स्लांट हाईट असते. ओके, सो या दोन गोष्टी थोड्याशा कन्फ्युजन करणाऱ्या आहेत, फक्त त्या क्लिअर करून ठेवा. नेक्स्ट आहे तुमचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम एक रिलेशन आहे तुमचं, व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ कोन. जो काही कोनचं व्हॉल्यूम असतं, इट इज नथिंग बट व्हॉट हियर, 1/3 ऑफ युअर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा ह्याचं व्हॉल्यूम काय, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. जर मी व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर चेक करायला गेलो, पाय आर स्क्वेअर एच. याचा 1/3 झाला आहे. जर मी बघायला डिवाइड बाय काय झालं, 1/3 झालं आहे. जर इन केस जर कुठे कोणत्या MCQs एक्झाम्समध्ये या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला, व्हॉट इज द रिलेशन विथ व्हॉल्यूम आणि सिलेंडर, तर तुम्ही काय म्हणू शकता, जे काही व्हॉल्यूम ऑफ कोन आहे ते सिलेंडरच्या व्हॉल्यूमपेक्षा 1/3 आहे. तर मी तुम्हाला तिथे लिहून देतोय, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल्स टू 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. चलो, हे दोघांचं रिलेशन आहे कोन आणि ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून दोनच जॉमेट्रीज आपल्या फक्त बाकी आहेत. सो त्याच्यानंतरची जॉमेट्री येते आपली कोणती, सगळ्यांनाच माहिती आहे, स्पियर. स्पियर स्पियर इज नथिंग बट व्हॉट हियर, फुटबॉल म्हणू शकता तुम्ही त्याला किंवा कोणताही गोल म्हणू शकता. सो स्पियर हे सगळे 3D जॉमेट्री येतात. याच्या आधी आपण जो सर्कल बघत होतो, रेक्टँगल बघितला होता, त्याच्यानंतर ट्रायंगल बघितले होते, हे सगळे तुमचे 2D जॉमेट्रीज आहेत. बट स्पियर, सर्कल, क्यूब, क्यूबॉइड इज व्हॉट हियर 3D जॉमेट्री. का, कारण की तुम्ही जेवढे पण बघाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ, ब्रेथ, हाईट 3 डायमेन्शन्स भेटतात. सिलेंडरमध्ये गेल्यावरती HR 2 डायमेन्शन, एक स्लांट हाईट असल्यामुळे तिथे 3 डायमेन्शन्स पण असतात. बट तो राईट अँगल असल्यामुळे आपल्याला एकच डायमेन्शन, 2च डायमेन्शन मिळतात. स्पियर पण तुमचा 3D जॉमेट्री आहे. बघा, याची रेडियस तुमची इथून इथे R असेल, सिमिलरली इथून इथे R असेल, सिमिलरली खाली पण तुमची काय असेल, R असेल. यस, स्पियरला काही हाईट वगैरे काही नसते. स्पियरला काही तुमची हाईट वगैरे काही नसते. ओके, फक्त रेडियस असते. चलो, स्पियर ह्याला कर्व्ड सरफेस एरिया स्पियरला नसतो, फक्त टोटल सरफेस एरिया असतो. सो चलो, पहिला फॉर्म्युला आपण बघूया, टोटल सरफेस एरिया. Total surface area of sphere can be given in the form of 4 pi r square. Total surface area of your sphere can be given in the form of what here, 4 pi r square. And second is nothing but what here, volume of your sphere. So volume of your sphere can be given in the form of what, व्हॉल्यूम म्हणजेच काय, जर इन केस एखादा कोणताही स्पेरिकल शेप असेल त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर यूज होईल, जर असे काही क्वेश्चन्स आले तर तिथे तुम्हाला काय करायला हेल्प लागते, व्हॉल्यूमची हेल्प लागते. सो
व्हॉल्यूम कॅन बी गिवन इन फॉर्म ऑफ नीट बघा 4/3 पाय आर क्यूब. याचं युनिट आहे सेंटीमीटर क्यूब. याचं युनिट आहे सेंटीमीटर क्यूब, मीटर क्यूब अँड क्यूबिक युनिट. तुम्ही जेवढे पण व्हॉल्यूम्स बघाल, जेवढ्या जॉमेट्रीजचे व्हॉल्यूम बघाल, त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी इथे सेंटीमीटर क्यूब, मीटर क्यूब, क्यूबिक मिळेल. इकडे तुमचे 3 डायमेन्शन्स असतील. तुम्ही सरफेस एरियामध्ये बघायला गेलात तर तुम्हाला तिथे 2 डायमेन्शन्स मिळतील. चलो, स्पियर क्लिअर आहे. स्पियरमध्ये जास्त डिटेल्स काही नाही आहेत. जस्ट एक स्पेरिकल असतो, तो सर्कलने फॉर्म केलेला असतो, त्यामुळे तिथे तुम्हाला काय येतो पाय आर स्क्वेअर येतो. नेक्स्ट, स्पियर नंतर त्याचाच एक कट मधून कट केलेला असतो हेमिस्पियर. चलो, हेमिस्पियर म्हणजे एक्झॅक्टली काय, जो स्पियर असतो तो तुमचा कम्प्लिटली असतो. हेमिस्पियर इज नथिंग बट व्हॉट हियर इनकम्प्लीट. ओके, हाफ सेक्शन और हाफ मधनं कट केलेला असतो. चलो, इथे तुमचा काय असतो रेडियस असतो. काय वाटतं याला कर्व्ड सरफेस एरिया असेल का? यस, याला कर्व्ड सरफेस एरिया पण असतो आणि याला टोटल सरफेस एरिया पण आहे. सो बघूया, हा जो काही खालचा सर्कल झाला हा तुमचा खालून जाऊन बंद करणार आहे. सो याचे 2 सरफेस एरिया असतील. एक त्याचा सरफेस एरिया काय असेल तुमचा, कर्व्ड सरफेस एरिया. पहिला आपण कर्व्ड सरफेस एरिया बघूया. कर्व्ड सरफेस एरिया काय असेल बघा. जर मी चेक करायला गेलो, याचा किती होता, याचा 4 पाय आर स्क्वेअर होता. सिमिलरली तर याचा काय होईल, बरोबर हाफने कट झालेला आहे. सो इट शुड बी व्हॉट हियर 2 पाय आर स्क्वेअर. सेकंड, टोटल सरफेस एरिया जर मी याचा काढायला गेलो, टोटल सरफेस एरिया काय असेल बघा 2 पाय आर स्क्वेअर तर असेल प्लस ही पण एक जॉमेट्री आहे. ही एक कोणत्या फॉर्म शेपमध्ये, सर्कल शेपमध्ये. सो याचाही एरिया मला काउंट करावा लागेल. सो याचा एरिया तुमचा काय असेल पाय आर स्क्वेअर असेल. सो दॅट कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ व्हॉट 3 पाय आर स्क्वेअर. ओके, थर्ड इज नथिंग बट व्हॉट हियर व्हॉल्यूम ऑफ युअर हेमिस्फियर. व्हॉल्यूम, जर मी व्हॉल्यूम काढायला गेलो तर चेक करूया व्हॉल्यूम काय येतं. मागे आलो, व्हॉल्यूम काय 4/3 पाय आर क्यूब आहे ना, तर याचं व्हॉल्यूम काय येईल 2/3. त्याचा एक्झॅक्ट हाफ येईल. सो 2/3 पाय आर क्यूब. याचा युनिट सेम असेल क्यूबिक युनिट आणि याचं युनिट असेल स्क्वेअर युनिट. येस, एवढ्या जॉमेट्रीज तुम्हाला यूज होतील फॉर व्हॉट हियर सरफेस एरिया व्हॉल्यूम. बऱ्याचशा चॅप्टर्समध्ये तुम्हाला सारखे येतील. जस्ट तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही जॉमेट्रीजचे एलिमेंट्स लक्षात ठेवा. कोणत्या जॉमेट्रीला कर्व्ड सरफेस एरिया आहे, कोणत्या जॉमेट्रीला कर्व्ड सरफेस एरिया नसेल, टोटल सरफेस एरिया असेल, या जॉमेट्रीचं तुम्हाला स्टडी करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला 11-12मध्ये स्टॅटिस्टिक्सचे काहीच कन्सेप्ट्स एवढे येत नाहीत. फक्त लॅग्रॅन्जेस रोल्स वगैरे म्हणून काही फॉर्म्युलेज आहेत ते यूज होतात. बट ते स्टॅटिस्टिक्स बेस नाही आहेत, ते कम्प्लिटली डिफरंट नवीन आहेत. ओके, चलो. सो नेक्स्ट स्टार्ट करूया आपण प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी सगळ्यांना माहिती आहे. प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट गेस करायचं. गेसिंग म्हणजे काय, जर इन केस इंडियाची किंवा कोणत्याही कंट्रीची मॅच असेल तर तुम्ही कन्सिडर कराल की हा जिंकेल किंवा हारेल. सो हे तुमचं काय झालं, गेसिंग झालं. इवन तुम्ही कोणतंही क्रिकेट खेळत असाल किंवा कोणताही स्पोर्ट्स खेळत असाल तर आपण काय करतो, कॉईन टॉस करतो. कॉईन टॉस का करतो, जर हेड्स आला तर समोरचं टीम जिंकते, जर टेल्स आला तर आपण जिंकतो. सो हेड्स प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट व्हॉट गेसिंग. गेसिंग म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण, चान्सेस ऑफ विनिंग पण म्हणू शकतो आपण. ओके, किंवा व्हॉट एव्हर आय एम गेसिंग दॅट इज नथिंग बट व्हॉट हियर प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटीमध्ये काही कन्सेप्ट आहेत. एक आहे आपला सॅम्पल स्पेस. त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल स्पेस. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय, एन ऑफ एस. सॅम्पल स्पेस म्हणजे एक्झॅक्टली काय, जेवढे त्या प्रोबॅबिलिटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, सॅम्पल स्पेस म्हणू शकतो. म्हणजेच काय, जर मी एक डाईस फेकली
तर त्या एक डाईजमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 हे सगळे नंबर्स इन्व्हॉल्व आहेत. त्याचं सॅम्पल स्पेस काय असेल 1 2 3 4 5 6. त्याचे नंबर आतमध्ये किती आहेत 6 आहेत, सो आय विल से 6. तेच जर मी एक कॉईन टॉस केला तर एक कॉईन टॉस केला तर एकतर हेड येऊ शकतं किंवा टेल्स येऊ शकतं. म्हणजे एकतर हेड किंवा टेल्स म्हणजे दोन गोष्टी आहेत, तर त्याचा सॅम्पल स्पेस काय येईल 2 येईल. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट आहे, प्रोबॅबिलिटी विल बी डिनोटेड बाय व्हॉट हिअर ऑलवेज पी ऑफ कॅपिटल अल्फाबेट. कोणत्याही प्रोबॅबिलिटीला जर तुम्ही डिनोट करत असाल तर तुम्हाला काय करायला लागतं कॅपिटल लेटर यूज करावं लागतं. कॅपिटल लेटर यूज करावं लागतं. जस्ट अ सेकंड. कॅपिटल लेटर यूज करावं लागतं. ओके चलो. अँड या दिस P indicates what here? This P indicates what here? Probability. So this is your first point. This is your second point. Third is very important point. That is what? तुमची जी काही probability आहे ती always less than equals to 1 असते and always greater than equals to 0 असते. म्हणजे तुमची probability कधी पण 1 आणि 0 च्या मध्ये असते. ओके. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट इज अजून एक इम्पॉर्टंट आहे, जर प्रोबॅबिलिटी ऑफ अ इव्हेंट जर 1 असेल त्याला आपण काय म्हणतो शुअर इव्हेंट म्हणतो. शुअर इव्हेंट म्हणतो. फिफ्थ पॉईंट, जर प्रोबॅबिलिटी ऑफ अ इव्हेंट इज इक्वल्स टू जर 0 असेल तर त्याला आपण काय म्हणतो इम्पॉसिबल. काय म्हणतो इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो. येस, प्रोबॅबिलिटीमध्ये या 3 ते 4 कन्सेप्ट आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की प्रोबॅबिलिटी कधी पण 0 to ग्रेटर दॅन लेस दॅन 1च्या मध्येच लाईज असते पाहिजे. तर तुम्ही 6th पॉईंट मी अजून एक तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी टाकतो. P of A नॉट इक्वल P of A नेवर नेगेटिव्ह. P of A तुमचा कधीच नेगेटिव्ह नसणार, नेहमी तुमचा P of A पॉझिटिव्ह असेल. एकतर 1 असेल, मॅक्सिमम हे 1 असेल किंवा मिनिमम तुमचा 0 असेल किंवा त्याच्या दोघांच्या मध्येच लाईज करेल. ओके चलो. आता प्रोबॅबिलिटीमध्ये काही सॅम्पल स्पेस आहेत जे स्टँडर्ड्स आहेत जे तुम्हाला परत पुढे यूज होतील, तर त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. नाव सॅम्पल स्पेस, जर मी एन ऑफ एसचं जर मी तुम्हाला एक फॉर्म्युला एन ऑफ एसची जर तुम्हाला मी व्हॅल्यू विचारली, सो एन ऑफ एसची जर तुम्हाला व्हॅल्यू विचारली तर त्याची व्हॅल्यू काढायची कशी, शॉर्टकट सांगतोय. समजा जर मी एक डाईस फेकला. ओके, एक डाईस फेकला. सो एक जर डाईस फेकला मी, चलो एक डाईस फेकला तर मला सॅम्पल स्पेसमध्ये काय काय मिळतील, 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल आणि 6 मिळेल. म्हणजे जेव्हा मी एक इव्हेंट रिपीट करतो तेव्हा मला एन ऑफ एस किती मिळतोय बघा. एन ऑफ एस किती मिळतोय 1 2 3 4 5 6 मिळतोय. सो इथे एन ऑफ एस माझा काय झाला 6 झाला. म्हणजे एका इव्हेंटमध्ये मला 6 आउटकम मिळत आहेत. जर इन केस मी जर 2 डाईस फेकले तर मला किती आउटकम मिळेल, सिम्पल आहे. सो मी काय करेन, एक तर असेल 1,1, नेक्स्ट असेल 1,2, नेक्स्ट असेल 1,3, नेक्स्ट असेल 1,4, 1,5, 1,6 असेल. ओके, नेक्स्ट 2,1, 2,1, 2,2, 2,3, सेम 2,6 तक जाईल. ओके, सिमिलरली 3,12, 3,6 पर्यंत जाईल ते. सेम 4,12, 4,2, 4,3, 4,5, 4,6 and 4,6 पर्यंत जाईल. 4,6 पर्यंत जाईल. सिमिलरली 5,1 to 5,6 पर्यंत जाईल. आणि लास्ट त्याचा काय असेल 6,1 to 6,6 पर्यंत जाईल आणि माझा सॅम्पल स्पेस बंद होईल.
आता याच्यात किती असतील बघा, पहिल्या रो मध्ये 6, दुसऱ्या रो मध्ये 6, तिसऱ्या रो मध्ये 6, चौथ्या रो मध्ये 6, पाचव्या रो मध्ये 6, सहाव्या रो मध्ये पण 6. सो याचा जर मी सॅम्पल स्पेस काढायला गेलो, वेन 2 डाईज आर थ्रोन, त्याचा सॅम्पल स्पेस काय असेल, एन ऑफ एस असतो. एन ऑफ एस इज इक्वल्स टू हाऊ मच, 36. काय फॉर्म्युला आहे बघा, जेव्हा एक डाईस फेकली तेव्हा काय आला, 6 आला. जेव्हा 2 डाईस फेकली तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय आला, 36 आला. तर त्याचा तुम्हाला जर सॅम्पल स्पेसचा फॉर्म्युला पाहिजे असेल, मी काय म्हणू शकतो, सिंगल इव्हेंट आउटकम, ओके, सिंगल इव्हेंट आउटकम रेस टू व्हॉट, नंबर ऑफ इव्हेंट रिपीटेड, ओके, नंबर ऑफ इव्हेंट रिपीटेड. बघा 6 आहे, सिंगल इव्हेंटमधून आउटकम 6 आला. हाच इव्हेंट मी 2दा रिपीट केला, 2दा डाईस फेकले, 2दा रिपीट होतोय, टू 6 टू द पॉवर काय झाला, 2 झाला. 6 टू द पॉवर किती आला, 36 आला. सिमिलरली आपण कॉईनच्या केसमध्ये पण बघूया. जर मी कॉईन फेकतो, सो एक कॉईन फेकला तर मला काय मिळेल, हेड्स आणि टेल्स मिळेल. ओके, इथे माझा एन ऑफ एस काय असेल, इथे एन ऑफ एस काय असेल, 2 असेल. फर्स्ट केस. सेकंड केस काय असेल, 2 कॉईन टॉस. जर मी 2 कॉईन टॉस करतोय तर मला काय मिळेल, एच टी टी. बघा एकाला किती होता, 2 होता. आता तोच इव्हेंट 2दा रिपीट झाला आहे. सो मला एन ऑफ एस काय मिळेल, एकाचा आउटकम 2 होता, 2दा रिपीट झाला म्हणून 2दा. सो 2 टू द पॉवर काय येईल, 4 येईल. सो एन ऑफ एस किती झाला, याचा 4 झाला. सिमिलरली जर मी थर्ड इव्हेंट काढला, थर्ड इव्हेंट इज नथिंग बट व्हॉट युअर 3 कॉईन टॉस. 3 कॉईन टॉसचं लिहायचं कसं, पहिलं 2 कॉईन टॉसचं लिहून घ्या, एच टी एच अँड टी. ओके, परत सेम रिपीट करा, एच टी एच टी. त्याच्यानंतर पहिल्याला फक्त सगळ्यांना हेड्स एच टाकत झाला, दुसऱ्याला सगळ्यांना तुम्ही काय करायचं आहे, टेल्स टाकत चला. ओके, चलो. सो एन ऑफ एस किती राहील तुमचा, जर मी चेक करायला गेलो इथे एन ऑफ एस किती राहील बघा, एकाचा आउटकम 2 आहे, 3 वेळा इव्हेंट रिपीट होतोय, 2 टू द पॉवर 3. सो इट विल बी व्हॉट इयर 8. सो जस्ट कॉईन, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, जो मगाचा मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, ई सिंगल इव्हेंट आउटकम डी रेज टू व्हॉट आहे, नंबर ऑफ इव्हेंट रिपीटेड, नंबर ऑफ थिंग्स रिपीटेड. ओके, चलो. अँड द नेक्स्ट कॉईन झाले, डाईस झाल्या. त्याच्यानंतर लास्ट इज नथिंग बट व्हॉट इयर प्लेइंग कार्ड्स. ओके, प्लेइंग कार्ड्समध्ये टोटल कार्ड्स किती असतात आपले, 52 कार्ड्स असतात. त्या 52 मध्ये जर मी खाली जर त्याचं बनवायला गेलो तर याच्यामध्ये रेड कार्ड्स किती असतात माझे, रेड इज व्हॉट इयर 26 आणि ब्लॅक इज व्हॉट इयर 26. ओके, त्या रेडमधनं जर मी अजून खाली आलो तर त्याच्यामध्ये माझे किती हार्ट किती आहेत, हार्ट इज व्हॉट इयर 13 प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर डायमंड किती आहेत माझ्याकडे, डायमंड इज व्हॉट इयर 13. सिमिलरली ब्लॅक कार्ड्समध्ये आलो मी, ब्लॅक कार्ड्समध्ये क्लब आहेत, क्लब किती आहेत तुमचे 13. आणि नंतर जर मी तुमचे स्पेड काढायला गेलो, स्पेड किती आहेत 13. ओके, आता तुम्ही इथपर्यंतच जात होता, त्याच्या पुढे आता तुम्ही 11-12मध्ये तुम्हाला पुढे पण येणार. पुढे जर मी आलो त्याच्यामध्ये जे आहेत नंबर कार्ड्स किती आहेत, जर मी त्याच्यामध्ये नंबर कार्ड्स काढायला गेलो तर नंबर कार्ड्स किती मिळतील मला, नंबर विल बी व्हॉट 10 नंबर कार्ड्स. आणि ह्याच्यात मला काय मिळतील, आणि पिक्चर कार्ड किती असतील, 3 असतील. ओके, सिमिलरली इथे पण तुमचे काय असतील, नंबर कार्ड तुमचे किती असतील, 10 असतील. पिक्चर कार्ड तुमचे किती असतील, 3 असतील. सिमिलरली तुमचं इथे पण तसंच होणार आहे. ओके, इथे तुमचे नंबर कार्ड 10, पिक्चर कार्ड 3. नेक्स्ट इथेही तुमचा नंबर कार्ड 10 आणि पिक्चर कार्ड असतील तुमचे 3.
ओके. आता नेक्स्ट तुम्हाला तिकडे काय मिळेल, नंबर कार्ड्समध्ये जर मी बघायला गेलो तर तिथे तुमचे ऑड नंबर्सवाले काही कार्ड असतील, इवन नंबर्सवाले काही कार्ड असतील, सिमिलरली काही प्राईम नंबर्सवाले कार्ड असतील, काही परफेक्ट स्क्वेअरवाले कार्ड असतील. तर ते क्वेश्चन्स तुम्हाला काय मिळतील 11th आणि 12thमध्ये आता पुढे एक्स्ट्रामध्ये मिळतील. ओके. त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर आपण मेन फॉर्म्युला अजून बघितलेला नाही आहे. सो मेन प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, जर मी प्रोबॅबिलिटीचा जर फॉर्म्युला काढायला गेलो, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला, टोटल नंबर ऑफ आउटकम, टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स, और आई विल से टोटल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम डिवाइड by total number of possible outcome. म्हणजे डाईस फेकले, टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती असतील, 6 असतील. गेटिंग एन ऑड नंबर, त्या डाईजमध्ये जर मी एक्झाम्पल द्यायला गेलो, जर 1 डाईस इज थ्रोन, so 1 dice is thrown, so total number of outcomes किती असतील, 1 2 3 4 5 and 6. Probability of what, probability of getting an odd number, probability of odd number काय असेल, याच्यात ऑड नंबर किती असतील, जर मी काढायला गेलो 1 3 and 5. सो व्हॉट इज दिस, एन ऑफ म्हणण्यापेक्षा डायरेक्टली मी नंबर आपल्याला दिसतात इथे. सो मला प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू काय मिळेल मग, सो पी ऑफ ए काय मिळेल, पी ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट इज फेवरेबल आउटकम्स किती आहेत, 3 आहेत. व्हॉट इज टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत, 6 आहेत. तर तुम्ही हे मॅथ्स करू शकता, 1/2 तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, चलो. सो दिस थिंग्स, ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या काही आहेत त्या तुमच्या प्रोबॅबिलिटी चॅप्टर्समध्ये यूज होतात. सो येस, आपलं आज म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळे म्हणजे जे काही आपल्याला 9th आणि 10thमधल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या फॉर्म्युलेजचं आपलं रिव्हिजन झालेलं आहे. सगळे फॉर्म्युलेज मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलेले आहेत. लक्षात कसे ठेवायचे या ट्रिक्स पण तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. सो रिक्वेस्ट करतो की जसं तुम्ही 11वीचा अभ्यास स्टार्ट कराल त्याच्या आधी फक्त या सगळ्या फॉर्म्युलेज थ्रू एकदा गो थ्रू व्हा, कारण की तुमच्या 11वीमध्ये जेवढे फॉर्म्युलेज गरजेचे आहेत तेवढेच इकडे आम्ही कव्हर केलेले आहेत. ओके, चलो, थँक्यू.